गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण या ठिकाणी BA द्वितीय वर्ष गृहविज्ञान विषयाचा सत्र 3 यातील पेपर नंबर 6 ज्याचं टायटल आहे वस्त्रशास्त्र तंतू ते कापड. तर या पेपर अंतर्गत आपण युनिट फर्स्ट जो आहे तो मागील काही तासिकेपासून आपण सुरुवात केलेला आहे. तर या युनिट फर्स्टमध्ये म्हणजे या युनिट फर्स्टचं जे टायटल आहे ते म्हणजे वस्त्रतंतूची मूलतत्वे. तर या वस्त्रतंतूची मूलतत्वांमध्ये आपण वेगवेगळे पॉइंट्स आतापर्यंत अभ्यासलेले आहेत. तर या अंतर्गतच आपण आजच्या या तासिकेमध्ये वस्त्रतंतूचे गुणधर्म म्हणजे काय, तर साधारणपणे वस्त्रतंतूला किंवा तंतूला वस्त्रतंतू म्हणून ओळखण्यासाठी किंवा वस्त्रतंतू बनण्यासाठी त्याच्यामध्ये काही गुणधर्म किंवा काही प्रॉपर्टीज ह्या असणं आवश्यक असतात. मग ह्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत की ज्याच्यामुळे तंतूला वस्त्रतंतू म्हणून ओळख मिळते, तर हे बघणं गरजेचं आहे. आणि ह्या प्रॉपर्टीजमुळेच आपल्याला देखील म्हणजे साधारणपणे वस्त्र वापरणारा व्यक्ती किंवा वस्त्राचा जो ग्राहक आहे त्याला सुद्धा या प्रॉपर्टीजमुळे काही फायदे किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या त्याला या प्रॉपर्टीजमुळे कळतात. की जसं प्रॉपर्टीज ज्या आहेत किंवा गुणधर्म जे आहेत ते कोणते कोणते आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या गुणधर्मानुसार त्या तंतूची कशी निवड करायची, म्हणजे कुठल्या वातावरणानुसार कुठल्या ऋतूनुसार आपल्याला कोणतं वस्त्रतंतू निवडायचं आहे, त्यानंतर त्या वस्त्रतंतूची निगा आपण कशी ठेवायला पाहिजे आणि त्या वस्त्रतंतूचा संग्रह आपण कसा करायला पाहिजे. आता संग्रह म्हणजे नेमका काय, तर संग्रह म्हणजे असं आहे की काही ऋतूमध्ये आपण ते कपडे वापरतो आणि त्याच्यानंतर आपण ते कपडे ठेवून देतो. ते नेक्स्ट म्हणजे सेम ऋतू पुढच्या वेळेस जेव्हा येतो तेव्हा आपण ते कपडे वापरायला काढतो. मग अशा वेळेस त्या कपड्याचा किंवा त्या कापडाचा आपल्याला स्टोअर करावा लागतो किंवा संग्रह करावा लागतो. आणि मग संग्रह करताना आपल्याला ह्या कपड्याच्या किंवा ह्या तंतूच्या गुणधर्मांची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. जर आपल्याला गुणधर्मांची माहिती नसेल किंवा जर आपल्याला त्याच्यातल्या काही गोष्टी जर कळत नसतील किंवा कळाल्या नसतील तर त्याच्यामुळे संग्रह करताना तो कापड खराब होऊ शकतो, धुताना किंवा त्याची निगा राखताना तो कापड खराब होऊ शकतो. अशा पद्धतीने आणि कधी कधी तर ऋतूनुसार जेव्हा आपण कापड निवडतो तेव्हा आपल्याला जर त्याचे गुणधर्म माहीत नसले तर साधारणपणे कधी कधी कापड निवड करणं ही सुद्धा आपली त्या ठिकाणी चुकीची होऊ शकते. म्हणून साधारणपणे कपड्याची निवड करणे, त्याच्यानंतर त्याची निगा राखणे आणि त्याच्यानंतर त्याचा संग्रह करणे या तीनही गोष्टींसाठी त्या तंतूचं किंवा त्या कपड्याचे गुणधर्म जे प्राथमिक गुणधर्म आणि दुय्यम गुणधर्म या 2 वर्गांतर्गत वर्गीकृत केले जातात. तर हे दोन्ही स्वरूपाचे गुणधर्म हे माहिती असले पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला त्या कपड्याची निवड करता येते, त्या कपड्याची निगा राखता येते आणि त्या कपड्याचा संग्रह देखील आपल्याला योग्य पद्धतीने करता येतो. तर पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण वस्त्रतंतूचे प्राथमिक गुणधर्म याविषयी माहिती घेतलेली आहे किंवा वस्त्रतंतूमध्ये कुठल्या प्रायमरी प्रॉपर्टीज ह्या आवश्यक आहेत की ज्याच्यामुळे त्याच्यावरती वस्त्रतंतूपासून धागा बनवण्याची क्रिया आणि धागा बनवल्यानंतर त्याच्यापासून वस्त्र निर्मितीची क्रिया केली जाऊ शकते. म्हणून हे प्रायमरी गुणधर्म जे आहेत ते मुळात प्रत्येक तंतूमध्ये असणं आवश्यक आहे. साधारणपणे नैसर्गिक तंतूंमध्ये हे गुणधर्म उपलब्ध असायला हवे, कारण की मानवनिर्मित तंतू हा थोड्याफार फरकाने त्या गुणधर्माच्या अनुसरूनच तयार केला जाऊ शकतो. परंतु नैसर्गिक तंतू हा नैसर्गिक स्वरूपात आपल्याला निसर्गातून प्राप्त होत असतो आणि त्याच्यावरती आपल्याला प्रक्रिया करून त्याच्यापासून आपल्याला तंतू, धागा आणि कपडा हा निर्मिती करावा लागत असतो. म्हणून त्याच्यामध्ये हे गुणधर्म असणं अत्यंत आवश्यक असतात. परंतु कृत्रिम तंतूच्या बाबत हे गुणधर्म आपण त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या पद्धतीने त्या गुणधर्मानुसार ते कापड निर्मिती जी आहे ती आपण करू शकतो. आज आपण या तासिकेमध्ये वस्त्राचे दुय्यम गुणधर्म किंवा तंतूची सेकंडरी प्रॉपर्टीज कोणत्या आहेत या संदर्भामध्ये आपण आजच्या या तासिकेमध्ये चर्चा करणार आहोत. तर वस्त्रतंतूची दुय्यम गुणधर्म
किंवा सेकंडरी प्रॉपर्टीज या एकूण 10 आहेत. त्यापैकी 5 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण आत्ताच्या या तासिकेमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी जी आहे ती म्हणजे वस्त्रतंतूची गुरुत्व किंवा घनता, विशिष्ट गुरुत्व किंवा घनता. दुसरी प्रॉपर्टी आहे चमक. तिसरी प्रॉपर्टी आहे आर्द्रता ग्रहणशीलता किंवा आर्द्रता शोषकता. चौथी प्रॉपर्टी आहे स्थितिस्थापकता आणि पाचवी प्रॉपर्टी आहे तन्यता, म्हणजे वस्त्रतंतूमध्ये असणारी ताणण्याची शक्ती किंवा ताण सहन करण्याची शक्ती म्हणजे तन्यता, ज्याला डेन्सिटी असं देखील म्हटलं जातं. तर साधारणपणे ह्या 5 प्रॉपर्टीज आपण आत्ताच्या या तासिकेमध्ये डिस्कस करणार आहोत किंवा आत्ताच्या या तासिकेमध्ये आपण ह्या मेन 5 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या बघणार आहोत. पुढच्या तासिकेमध्ये आपण राहिलेल्या 5 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण बघूया. तर पहिली जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे विशिष्ट गुरुत्व किंवा घनता. तर आता सुरुवातीला आपल्याला विशिष्ट गुरुत्व किंवा घनता म्हणजे नेमकं काय आहे हे बघणं गरजेचं आहे, म्हणजे त्याची कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागणार आहे. तर विशिष्ट गुरुत्व किंवा विशिष्ट घनता म्हणजे काय, तर विशिष्ट आकारमानाचा तंतू जो आहे तो त्याचा हवेतील वजन व तेवढ्याच आकारमानाचे 4 डिग्री सेल्सिअस अंशावर पाण्याचे वजन याचं प्रमाण म्हणजे विशिष्ट गुरुत्व तंतूचं विशिष्ट गुरुत्व होय. म्हणजे अशा पद्धतीने ही डिफाईन केलं जातं की वस्त्रतंतूचं गुरुत्व हे कशा पद्धतीने बघायचं. साधारणपणे विशिष्ट गुरुत्व हे जेवढं कमी असतं तेवढं त्या तंतूचा आकार हा मोठा असतो किंवा त्याचा आकार हा समान पातळीवरती त्या ठिकाणी असतो. नैसर्गिक तंतूचं विशिष्ट गुरुत्व जे आहे ते जास्त असतं, त्या मानाने कृत्रिम तंतूचे विशिष्ट गुरुत्व जे आहे ते त्या ठिकाणी कमी असतं. सुती तंतू जो आहे याची घनता जी आहे ती 1.54 ते 1.56 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटरला असते. ही घनता नैसर्गिक तंतूमध्ये सुती तंतूमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात असते आणि त्याच्यामुळे सुती तंतूला एक स्वरूपाचं वजन जो आहे किंवा वेट जे आहे ते त्याला प्राप्त होत असतं. म्हणजे सुती कापड हे वजनाला जड असतं, म्हणजे त्याची घनताही जास्त असल्यामुळे त्याचं वेट किंवा त्याचं वजन जे आहे ते त्या ठिकाणी जास्त असतं. लिनन तंतू हा लांब आणि मजबूत असल्यामुळे तो जास्त टिकतो आणि त्याची घनता जी आहे ती 1.50 ही प्रति ग्रॅम 1.50 ग्रॅम ही प्रति घन सेंटीमीटरला त्याची घनता जी आहे ती लिनन तंतूची घनता असते. लोकरी तंतूची घनता ही साधारणपणे 1.30 ते 1.32 ग्रॅम इतकी प्रति घन सेंटीमीटरला त्याची घनता असते. सुती वस्त्रापेक्षा लोकरी वस्त्र जे आहे ते वजनाला हलकं असतं किंवा वजनाला कमी असतं, परंतु ते सुती तंतूपेक्षा उबदारतेला जास्त असतं. म्हणजे लोकरी तंतूमध्ये उबदारतेचा गुणधर्म हा जास्त असतो. व्हिस्कोज रेयॉन हे जे कापड आहे हे सेल्युलोज गटातील असल्यामुळे ते वजनाला जड असते. या तंतूची घनता ही 1.50 टू 1.30 म्हणजे 1.32 ते 1.50 ग्रॅम इतकी पर घन सेंटीमीटरला त्याची घनता असते. पॉलिस्टर तंतूपासून बनलेलं वस्त्र हे वजनाला हलकं असतं आणि त्याची घनता ही कमी असते, म्हणून हे तंतू जे आहेत ते साधारणपणे पाण्यात बुडत नाही, ते पाण्यावरती तरंगत असतात. तर या उलट फ्लोरोइथिलीन हे जे काही तंतू आहेत याची घनता याचं गुरुत्व हे 2.2 एवढे असतं आणि साधारणपणे ज्या तंतूची घनता ही जास्त असते तितकं ते कापड वजनाला जड असतं आणि ज्याची घनता ही कमी असते तितकं ते कापड वजनाला हलकं असतं. आणि म्हणजे साधारणपणे जो कापड आपण हातात घेतल्यानंतर आपल्याला त्याचं वेट वाटतं, त्याचं वेट जाणवतं, ते म्हणजे त्याची विशिष्ट गुरुत्व किंवा विशिष्ट घनता. आणि जर जे कापड हलकं असतं, ज्याला आपण लाईट वेट हा शब्द जो आहे तो आता
प्रचलित आहे किंवा आपण त्याला लाईट वेट असं वस्त्र किंवा लाईट वेट कापड असं शब्द प्रयोग जो आहे तो प्रचलित आहे, तर असं आपण त्याला म्हणत असतो. तर हे लाईट वेट जे कापड आहे ते घनतेने कमी असतं, त्याच्यामध्ये पाणी शोषण करण्याची आणि पाणी काढून टाकण्याची ही जी काही गोष्ट आहे ही फास्टली होत असते. साधारणपणे हे कापड पाण्यामध्ये शक्यतो बुडत नाही, तर ते पाण्यावरती तरंगत राहत असतं, कारण त्याचं वजन जे आहे ते खूप कमी असतं, म्हणजे त्याची घनता जी आहे ती कमी असते. आणि घनता जास्त असणारं वस्त्र जे आहे ते पाण्यामध्ये बुडतं किंवा पाणी त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होत असतं. तर अशा स्वरूपाने गुरुत्वाकर्षण म्हणजे घनता जी आहे वस्त्रतंतूची किंवा कपड्याचे गुरुत्व आणि घनता ही अशा पद्धतीने मोजली जाते किंवा बघितली जात असते. आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती मग स्वच्छतेची निगा राखण्याची आणि त्याचा संग्रह करण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा ज्या काही पद्धती आहे ह्या त्याच्यानुसार त्याच्यावरती अवलंबून असतात. दुसरा गुणधर्म जो आहे तो आहे चमक. तर हा जो काही गुणधर्म आहे हा तंतूसाठी खूप आवश्यक असा मानला जात असतो, कारण की वस्त्रतंतूमध्ये असणारा चकचकीतपणा जो आहे किंवा त्याच्यामध्ये असणारी चकाकी जी आहे तीच कपड्याला नंतर चमक प्राप्त करून देत असते. नैसर्गिक तंतू जे आहेत ते त्याच्या चकाकीपणामुळेच त्या वस्त्राचे मूल्य जे आहे म्हणजे किंमत जी आहे ती त्या ठिकाणी वाढत असते किंवा वाढते. नैसर्गिक आणि कृत्रिम तंतू जो आहे हा त्याच्या चकाकीपणावर त्यावर असलेल्या रासायनिक आणि भौतिक प्रक्रियेमुळे या चकाकीचा किंवा या चमकीवरती परिणाम जो आहे किंवा बदल जो आहे तो घडून येत असतो. कपड्याला विशिष्ट प्रमाणात चमक ही आवश्यक असते किंवा ही आपल्याला विशिष्ट उद्देशानुसार आपण ती चमक घ्यायची की नाही घ्यायची यासाठी आपण ते ठरवत असतो. सॅटिन कापड जो आहे तो चकचकीत तंतूपासून बनवलेला असतो. कमी पिळाचे धागे वापरून ही चमक जी आहे ती त्याच्यामध्ये निर्माण केली जात असते. म्हणजे वस्त्रतंतूमध्ये चमक ही निर्माण केली जात असते किंवा त्याच्यामध्ये प्रायमरी स्वरूपात किंवा नैसर्गिक स्वरूपात देखील चमक ही उपलब्ध असते. रेयन धाग्याची चमक कमी करून ते तयार केले जातात. कपड्यामध्ये काही प्रमाणात चमक ही आवश्यक असते, त्याच्यामुळे कपड्याला आकर्षकपणा आणि सुंदरता किंवा सौंदर्य जे आहे ते प्राप्त होत असतं. परंतु खूप जास्त प्रमाणात चमक देखील ही व्यक्तीला आकर्षित करत नाही किंवा तो तंतू जो आहे तो तितकासा लोकपसंतीला म्हणजे ग्राहकाच्या पसंतीला पडत नाही. म्हणजे वस्त्रतंतूची चमक जी आहे ती एका मर्यादेपर्यंत लोकांना पसंत पडते. म्हणून ही चमक खूप जास्त जरी असली तरी त्याला कमी करणं या ठिकाणी गरजेचं होतं आणि मर्यादित चमक असणारे कापड जे आहे ते साधारणपणे लोकांना वापरण्यासाठी योग्य असे वाटत असतात. आणि ह्या कपड्याची चमक जर कमी करायची असेल तर त्याच्यासाठी टायटॅनियम डायऑक्साईड या द्रावणाचा उपयोग जो आहे तो त्या ठिकाणी केला जात असतो. कापसाच्या तंतूवर नैसर्गिक चमक नसते, त्यामुळे हे जे तंतू आहेत हे मंद दिसतात, परंतु याच्यावरती मर्सरायझिंगची परिसज्जेची प्रक्रिया केल्यानंतर त्याला रेशमासारखी चमक म्हणजे सुती तंतूला देखील रेशमासारखी चमक जी आहे ती प्राप्त होत असते. म्हणजे तंतूची चमक कमी करण्यासाठी त्याला रासायनिक पदार्थांचा उपयोग केला जातो आणि तंतूमध्ये चमक निर्माण करण्यासाठी त्याच्यामध्ये परिसज्जेची प्रक्रिया जी आहे ती वापरली जाते. तर लिनन तंतू जो आहे त्याच्यावरती रेशमाप्रमाणेच चमक असते, म्हणजे त्यालाच आपण डमी रेशीम असं देखील म्हटलं जातं. आणि म्हणून रेशीम आणि लिनन हे दोन्ही सारख्या चमक असणारे किंवा सारखी ग्लेज असणारे हे कापड असतात. परंतु रासायनिक पदार्थामुळे तंतूवरील चिकट पदार्थ काढून टाकल्यास लिनन तंतू हा कडक आणि खरखरीत होतो. त्याच्यामुळे याच्यावरची चमक देखील थोड्याफार प्रमाणात कमी केली जाऊ शकते किंवा कमी होत असते. उनी तंतू जो आहे तो मेंढ्याच्या जातीनुसार म्हणजे की उनी तंतू जो आहे हा प्राणीचे तंतू आहे आणि आपल्याला हा प्राण्यांच्या म्हणजे मेंढ्यांच्या अंगावर येणाऱ्या केसांपासून या तंतूची प्राप्ती आपल्याला होत असते.
आणि म्हणून त्या मेंढ्यांची जात कुठली आहे, त्या कुठल्या वातावरणामध्ये वाढलेल्या आहेत याच्यानुसार त्याच्यावरच्या केसांची चमक ही निर्धारित होत असते। त्याच्या जातीच्या किंवा प्राण्यांच्या प्रकारानुसार त्याच्यावरची चमक जी आहे ती कमी जास्त प्रमाणात आढळत असते। रेयॉन आणि पॉलिस्टर हे तंतू जे आहेत हे चमकत असतात, त्याच्या आवश्यकतेप्रमाणे किंवा आवडीनुसार त्याची चमक जी आहे ती कमी किंवा जास्त केली जाते। साधारणपणे कोणत्याही तंतूची चमक वाढवणे हे जास्त अवघड आहे। त्या वस्त्रतंतूची चमक कमी करणं हे सोपं आहे, परंतु चमक वाढवणं हे जास्त अवघड आहे। म्हणजे ह्या दोन्ही प्रक्रिया केल्या जातात वस्त्रतंतूवरती, परंतु वस्त्रतंतूची चमक कमी करणं सोपं आहे, त्या मानाने त्याच्यावरची चमक वाढवणं हे तितकंसं अवघड आहे। त्याच्यानंतरचा तिसरा गुणधर्म आहे आर्द्रता ग्रहणशीलता किंवा आर्द्रता शोषकता। आता आर्द्रता ग्रहणशीलता किंवा आर्द्रता शोषकता म्हणजे काय, तर तंतूमध्ये हवेतील आर्द्रता शोषण करू शकण्याची क्षमता म्हणजे त्याची आर्द्रता शोषकता किंवा आर्द्रता ग्रहणशीलता होय। तंतूमध्ये आर्द्रतेची उपस्थिती ही त्या तंतूच्या मूळ वजनाच्या प्रतिशत प्रमाणामध्ये दर्शवली जात असते। काही तंतूची आर्द्रता ही बरीच जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचा ओलावा जो आहे तो जाणवत नाही, म्हणजे तो आर्द्रता शोषण करतो, पण कापडाचा पृष्ठभाग जो आहे त्याला जेव्हा आपण स्पर्श करतो तेव्हा जी आर्द्रता त्याने ग्रहण केलेली असते ती लॉक होते आणि वरचा पृष्ठभाग जो आहे तो ओला असल्याचा भास जो आहे किंवा ओला असल्याचा स्पर्श जो आहे तो त्या ठिकाणी होत नाही। उदाहरणार्थ उनी तंतू जो आहे त्याच्यामध्ये ही क्षमता खूप जास्त असते। सुती तंतू ह्याच्यामध्येही ही क्षमता जास्त असते, परंतु ओला असताना सुती तंतू जो आहे हा मजबूत असतो। त्याच्या उलट रेशमी आणि उनी तंतू जो आहे तो ओला असताना कमजोर होतो किंवा तो मजबूतीच्या दृष्टीने त्या ठिकाणी कमकुवत ठरत असतो। त्याच्यामुळेच तंतूचे म्हणजे याच्यामुळेच या तंतूचे जे कापड आहे ते बराच वेळ ओलं जर ठेवलं तर ते तंतू जे आहेत ते त्या ठिकाणी आणखी कमजोर व्हायला लागतात किंवा त्याची मजबूती जी आहे ती त्या ठिकाणी कमी होऊ लागते। म्हणून साधारणपणे हे जे काही तंतू आहे हे धुताना किंवा धुतल्यानंतर त्याच्यातला ओलावा हा लवकर कमी करण्यासाठी त्याच्यासाठी त्याला थोडी काळजीपूर्वक त्याची धुलाई जी आहे ती करावी लागत असते आणि म्हणून त्याला जास्त वेळ ओलं ठेवता येत नाही। कपडे धुण्याची प्रक्रिया ही जी आहे ती त्याच्यामुळे त्याच्यावरती लवकर आटपावी लागते, म्हणजे ती लवकर संपवावी लागते। रेशीम कापड जे आहे ते ओलं असताना आकसत नाही, परंतु त्याला जर घासलं किंवा त्याला जर रब करून धुण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी ते कापड जे आहे ते गुळगुळीत होतं किंवा त्याची चमक जी आहे तेवढ्या भागावरती जिथे घासला आहे किंवा जिथं घर्षण झालं आहे त्या ठिकाणची त्याची चमक जी आहे ती त्या ठिकाणी कमी होते। त्या ठिकाणचा भाग हा नरम पडतो आणि तो लवकर विरळतो किंवा फाटायला लागतो। लिनन हा जो काही तंतू आहे याच्यामध्ये आर्द्रता लवकर शोषण करतात, परंतु त्याचा पृष्ठभाग जो आहे त्याच्यावरती पाणी जे आहे ते लवकर आणि गतीने पसरलं जातं, तेवढ्याच लवकर ते शोषलं जातं आणि तेवढ्याच लवकर मात्र तो पाण्याचा त्याग करत नाही। म्हणजे पाण्याचं शोषण तो पटकन करतो, परंतु त्याच्यातून पाणी हे लवकर बाहेर निघत नाही आणि म्हणून असे वस्त्र जे आहेत ते लवकर कोरडे होत नाही। म्हणून साधारणपणे उनी तंतू जो आहे तो आर्द्रता लवकर शोषतो। शोषण केल्यानंतर तो स्पर्श केल्यानंतर त्याचा ओलावा देखील आपल्याला जाणवत नाही, परंतु सभोवतालच्या वातावरणानुसार तो 50% आर्द्रता जी आहे तो उनी तंतू ॲब्झॉर्ब करू शकतो। हा तंतू जो आहे तो आर्द्रता जी आहे ती शोषल्यानंतर देखील आपल्याला थंडावा जाणवू देत नाही, म्हणजे
गरमीच्या दिवसामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण हे वस्त्रतंतू चांगल्या पद्धतीने वापरू शकतो की जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून गरमतेचा किंवा उबदारपणाची जी जाणीव आहे ती आपल्याला त्याच्यापासून मिळते आणि थंडीपासून आपल्या शरीराचं साधारणपणे संरक्षण करण्याचं काम जे आहे ते उनी तंतूमुळे केलं जाऊ शकतं। तर अशा पद्धतीने काही गुण जे आहेत हे गुण या काही तंतूंमध्ये काही तंतूंच्या कपड्यामध्ये असल्यामुळे त्याच्यानुसार त्याच्यावरती धुण्याची क्रिया केली, त्याच्यानुसार त्याच्यावरती घासणे किंवा त्याला रब करून धुणे किंवा आपटणे किंवा धुण्याची प्रक्रिया किती वेळापर्यंत याच्यावरती केली जाऊ शकते, किती लवकर हे कापड धुवायचं आहे आणि याचा संग्रह कसा करायचा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आर्द्रता शोषकता किंवा आर्द्रता ग्रहणशीलता याच्याशी कन्सल्ट करतात। त्याच्यामुळे त्या अनुषंगाने कपड्याची निवड, कपड्याची धुलाई आणि कपड्याची साठवणूक ही या ठिकाणी महत्त्वाची ठरते। त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे स्थितिस्थापकता, म्हणजे तो तंतू किती ताणला जाऊ शकतो आणि ताण त्याच्यावरचा कमी करताच तो त्याच्या पूर्वीच्या आकारात किती प्रमाणात येऊ शकतो यालाच त्या तंतूची स्थितिस्थापकता असं म्हणतात। अशा प्रकारची स्थितिस्थापकता ही पूर्ण स्थितीत येणे म्हणजे जितका होता तितका परत तो जमा होणे यालाच या तंतूची स्थितिस्थापकता असं म्हणतात। तंतूवर प्रक्रिया करताना दाब किंवा ताण देण्यात येतो, म्हणजे तंतूपासून धागा निर्मिती करताना त्या तंतूंवरती दाब दिला जातो किंवा त्याच्यावरती ताण दिला जात असतो आणि त्याच्यामुळे हा तंतू त्याच्या मूळ आकारामध्ये तो वाढला जातो, म्हणजे त्याचा मूळ आकार जो आहे तो त्या ठिकाणी वाढतो। मग दाब किंवा ताण हा जर काढून घेतला तर तो तंतू आपला मूळ आकार धारण करतो, यालाच त्या तंतूची स्थितिस्थापकता असं म्हटलं जातं किंवा हा गुणधर्म त्या तंतूमध्ये आहे असं मानलं जातं। सुती तंतू जो आहे त्याच्यामध्ये या गुणाचा अभाव असतो, या तंतूमध्ये पसरण्याचा गुणधर्म नसतो, म्हणजे याला फ्लेक्झिबिलिटी नसते, याला स्थितिस्थापकता नसते, म्हणजे याला ओढलं तर हा कपडा फाटतो पण हा ताणत नाही। हा म्हणजे याच्यामध्ये पसरण्याचा गुणधर्म नसतो, परंतु परिसज्जेच्या प्रक्रियेत निश्चित आकार याला प्राप्त होतो व हा आकार जो आहे हा याचा नेहमीच्या कायम स्वरूपात राहत असतो। त्या मानाने लिनन तंतूमध्ये हा जो काही गुणधर्म आहे हा गुणधर्म लिनन तंतूमध्ये आढळत नाही। त्याच्यामुळे एक वेळा जर चुरगळलं गेलं हे वस्त्र तर त्याच्यावरती इस्त्री केल्याशिवाय त्याचा वापर पुन्हा करणं अशक्य या ठिकाणी होतं। म्हणून लिनन कपड्यावरती रिंकल रेजिस्टन्स अशा प्रकारची परिसज्जा ही केली जाते। रबर, उनी व थोड्याफार प्रमाणात रेशीम तंतू जो आहे याच्यामध्ये स्थितिस्थापकता असते। उनी तंतू हा गुणधर्म तंतूच्या आकारावर किंवा पिळावर अवलंबून असतो, म्हणजे उनी तंतूमध्ये हा गुणधर्म त्या तंतूच्या आकार आणि त्याला दिलेल्या पिळावरती हा तंतूचा गुणधर्म अवलंबून असतो। उनी तंतूवर कितीही दाब दिला किंवा कितीही त्याला ताणलं तरी त्याचा दाब काढला किंवा त्याचा ताण काढला तर त्याला त्याचा पूर्वीचा आकार प्राप्त करता येतो किंवा त्याला त्याचा पूर्वीचा आकार जो आहे तो त्याला प्राप्त होत असतो आणि म्हणून या उनी तंतूमध्ये हा गुणधर्म सर्वात जास्त प्रमाणामध्ये असतो। पॉलिस्टरमध्ये हा गुणधर्म नेहमीसारखाच राहतो, परंतु याच्यामध्ये कपडा जो आहे तो चुरगळत नाही। आकार स्थितिस्थापकता या गुणधर्मामुळे नेहमी एकसारखा राहणारा कापड राहतो आणि तो चुरगळत नाही आणि मग त्याच्यामुळे त्याला पिळणे किंवा आपटणे किंवा स्ट्रेच करणे किंवा इस्त्री करणे ह्यासारख्या गोष्टींचा खूप असा वाईट परिणाम, विचित्र परिणाम हा त्या कपड्यांवरती होत नाही। तंतूच्या या गुणधर्मामुळे परिसज्जेची क्रिया ही याच्यावरती लवकर होते आणि लिननमध्ये मात्र हा गुणधर्म कमी प्रमाणात असल्यामुळे तो थोडासा लवचिक प्रमाणाचा तंतू हा या ठिकाणी मोजला जातो किंवा मांडला जातो। त्याच्यानंतरचा पाचवा गुणधर्म आहे तन्यता। तन्यता म्हणजे इलेक्ट्रिसिटी।
तर ही तन्यता जी आहे किंवा ही ताणण्याची शक्ती जी आहे ती म्हणजे या तंतूचा तो गुणधर्म. तर हा जो काही गुणधर्म आहे तो तंतू ओढल्यास लांब होणे, म्हणजे आहे त्या जागेपेक्षा त्याला जर ओढलं तर त्याची लांबी जी आहे ती वाढते, म्हणजेच त्याला तन्यता असं म्हणतात. आता उच्च प्रतीच्या तंतूमध्ये हा गुणधर्म आढळतो. लवचिकता तसेच स्थितिस्थापकता याहून हा गुणधर्म वेगळा आहे. म्हणजे फ्लेक्झिबिलिटीपेक्षा स्थितिस्थापकता किंवा याच्यापेक्षा म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आणि स्थितिस्थापकतेपेक्षा हा गुणधर्म म्हणजे कोणता, तर तन्यतेचा गुणधर्म हा वेगळा आहे किंवा त्याच्यापासून भिन्न आहे. तंतू लांब करता येणे म्हणजे तन्यता होय. ताणण्याच्या गुणधर्मामुळे ताणण्याचा हा गुणधर्म जो आहे तो काही तंतूंमध्ये आढळत असतो. ज्या तंतूमध्ये हा गुणधर्म जास्त असतो त्याच्यामध्ये ताणणे आणि ओढणे हे सहन करण्याची किंवा त्याला प्रतिकार करण्याची क्षमता ही त्या तंतूंमध्ये असते. आणि या गुणधर्मामुळे त्याच्यापासून तयार होणारा धागा हा मजबूत धागा असतो आणि या धाग्यापासून तयार होणारं कापड हे देखील त्या ठिकाणी मजबूत स्वरूपाचे असते. आणि हा जो काही गुणधर्म आहे हा गुणधर्म म्हणजेच कपड्याला मजबूती देण्याचा गुणधर्म मानला जातो. हा गुणधर्म असणारा कापड जो आहे तो लवकर चुरगळत नाही, म्हणजे त्याला लवकर घड्या पडत नाही, सळ्या पडत नाही आणि हा उकलल्यानंतर पूर्वस्थितीमध्ये प्राप्त होत असतो किंवा पूर्वस्थितीमध्ये तो येत असतो. अशा प्रकारचा हा गुणधर्म जो आहे तो वस्त्र निर्मितीच्या प्रक्रियेसाठी सहाय्यक सिद्ध होत असतो. कापसाच्या तंतूमध्ये हा गुणधर्म जो आहे तो वस्त्र निर्माण करण्यासाठी सहाय्यता सिद्ध करत असतो. याच कारणामुळे सुती कपड्याचा आकार हा निश्चित राहतो, तो ओढल्याने वाढत नाही आणि शरीरावर तो नीट बसतो. साधारणपणे जेव्हा आपण उनी तंतू बघतो, उनी तंतूला जर आपण धुतल्यानंतर लटकवण्याच्या स्वरूपामध्ये जर त्याला वाळवलं तर त्या कपड्याचा आकार हा लांब होतो, म्हणजे ज्या दिशेने त्याला लटकवत ठेवलेलं असतं त्या दिशेने तो वाढतो किंवा लांब होतो. तर त्या मानाने सुती कापड जे आहे हे त्या पद्धतीने वाढत नाही, तर त्याचा जो मूळ आकार असतो तो त्या ठिकाणी कायम राहत असतो. रेशमी तंतूमध्ये हा गुणधर्म असतो. ताणले असल्यास मूळ लांबीपेक्षा रेशम तंतू हा थोडा लांब होतो, परंतु ताणल्यानंतर सोडल्यास तो पहिला आकार त्याचा मूळ आकार प्राप्त करू शकत नाही. ओल्या स्थितीमध्ये हा जास्त ताणला जातो, त्यावर दाब देऊन काढला असता त्याला पूर्वस्थितीत प्राप्त करता येते. अशा पद्धतीने जे मानव निर्मित तंतू आहे रेयॉन याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात प्रसरण पावण्याची म्हणजे ताणण्याची क्षमता असते, पण खूप जास्त वेळ जर पसरत राहिलं किंवा ओढत राहिलं तर हा नेहमीप्रमाणे पूर्वस्थितीमध्ये राहू शकत नाही किंवा त्याला परत पहिली स्थितीही प्राप्त होऊ शकत नाही. कोरड्यापेक्षा ओल्या स्थितीमध्ये हा कापड जास्त ताणला जातो आणि हे कापड चुरगळत नाही. याच्यामध्ये ताण सहन करण्याचं सामर्थ्य किंवा ताण सहन करण्याची क्षमता जी आहे ती ह्या वस्त्रामध्ये कृत्रिम वस्त्रामध्ये राहत असते. तर अशा पद्धतीने आपण आता या ठिकाणी वस्त्रतंतूच्या दुय्यम गुणधर्मामधले पहिले 5 गुणधर्म जे आहेत ते आपण आता या ठिकाणी बघितले. उरलेले किंवा राहिलेले 5 गुणधर्म जे आहेत ते आपण पुढच्या तासिकेमध्ये बघूया. आजच्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. पुन्हा भेटूया. धन्यवाद.